नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी मटार, 1 वाटी दही, घट्ट असं दही घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण मटार, बारीक रवा, दही, हिरवी मिरची, हिरव्या मिरचीचे आपण तुकडे करून टाकूया. आलं, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर टाकून मिक्सरला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे तयार केलेलं बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि बॅटरमध्ये आता आपण चवीनुसार मीठ, 1 चमचा पोहे खाण्याच्या चमच्याने आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण एकाच डायरेक्शननी मिक्स करून घेऊया. बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडं थिकच ठेवायचं आहे. आणि अर्ध्या तासासाठी मी आता हे बॅटर झाकून ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर आपण इथे एक प्लेट घेतलेली आहे. खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यात आपण तेल लावून घेऊया. व्यवस्थित असं सर्व बाजूंनी प्लेटला तेल लावायचं आहे. रवा आपला छान फुलला गेलेला आहे. आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा इनो म्हणजे फ्रूट सॉल्ट आणि 2 ते 3 चमचे मी इथं पाणी टाकणार आहे. आणि हे एकाच डायरेक्शनला फिरवून मिक्स करून घेणार आहे. इनो टाकल्यावर पटकन असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं बॅटरमध्ये मिक्स झालं की लगेचच आपण हे बॅटर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बॅटर प्लेटमध्ये काढल्यानंतर 1 ते 2 वेळा आपण टॅप करून घेऊया. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पाणी स्टीम करायला ठेवलेलं होतं. आपलं पाणी उकळलेलं आहे. त्यात एक स्टँड टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण ही बॅटरची प्लेट ठेवून घेऊया आणि 20 मिनटं आपण हे बॅटर वाफवून घेणार आहोत. 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे बॅटर फुगलेलं आहे. आता आपण शिजले का चेक करूया. बॅटर आपलं शिजलेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि 1 मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. 1 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि हे शिजलेलं बॅटर आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. 15 ते 20 मिनिटानंतर हे थंड झालेलं आहे. आता आपण याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण याचे तुकडे करून घेऊया. तडका पॅनमध्ये मी इथं 1 ते 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकूया, पाव चमचा हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून हा तयार केलेला तडका आपण या तयार केलेल्या ढोकळ्यावर टाकून घेऊया. आता ह्यातलाच
एक ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. मस्त असा फुगलेला आहे. खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा हा आपला मटार ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण या ढोकळ्याला मी तोडून दाखवते. बघा तुम्ही, आतून सुद्धा खूप सुंदर अशी जाळी तयार झालेली आहे. आपला पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे.